आपल्या शेतात आणि आजचा व्लॉग असणार आहे नॅचरल विलेज लाईफ वार आणि गावाकडील शेती कशी असते, गावाकडील वातावरण कसं असतं, गावामधील रुची कशी असते, हे सर्व या ब्लॉगमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. आणि तसेच गावाकडील वातावरण, हवा, पाणी तसेच निसर्गरम्य वातावरण ही आपण या ब्लॉगमध्ये बघू शकता आणि ब्लॉगसोबत जुडे राहा. तुम्ही बघू शकता शेतातील वातावरण हे खूप चांगले असते. किती मस्त हवा आणि हा निसर्गरम्य प्रवास हा आपल्याला शेतातच बघायला मिळू शकतो. तसेच आपण बघू शकता की गावात राहणे हा एक निसर्गरम्य वातावरणाचा एक भाग मानला जातो. तसेच आमचा हे इथून पूर्ण शेत आहे आणि येथील हवा, पाणी तसेच पीक पाहून कुणाच्याही मनात एकदम चांगला असा विचार फुलून येऊ शकतो. हा निसर्ग आपण गावातच बघू शकता. अन्यथा शहरात जर आपण गेलो तर शहरात खूप धूळ वातावरण हा असू शकतो, पण गावाकडील निसर्ग हा वेगळाच आपण बघू शकतो की गावातील निसर्ग हा खूप सुंदर आणि शांत असं वातावरण असतं. दिवसापासून मी खूप स्ट्रेसमध्ये होतो आणि नंतर मी विचार केला की स्ट्रेसला मारा गोळी आणि चला नवीन ब्लॉग शूट करण्यासाठी. तर ब्लॉग शूट करणे म्हणजे हा खूप एक आनंदच असतो आणि त्यातून आपण आपली टेन्शन ही विसरून जातो. तर असेच ब्लॉग आपण बघत राहूया. कदाचित कॅमेऱ्यामधून फील होत नसेल, पण इथले वातावरण बघून मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. आणि गावाकडील वातावरण हा खूप निर्मळ आणि स्वच्छ असं असतं, जिथे आपण खूप स्ट्रेसमध्ये आणि खूप आपल्याला एन्झायटी जर होत असेल तर आपण एक बार शेतात येऊन हा निसर्गरम्य वातावरण जर बघितला किंवा पाहिला तर आपला स्ट्रेस, एन्झायटी, प्रेशर हा कमी होऊ शकतो. तर आपण बघू शकता शेतातील वातावरण हे असं असतं. कॅमेरा हा चांगला नसल्यामुळे शूट हे बरोबर येत नसतील, तरी पण मी दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे. तरी आपण बघू शकता. मला गावाकडील लाईफ आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच चांगले व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद. वातावरण ही वेगळंच असतं आणि आपण बघू शकता माझ्या मागे हा पूर्ण आपलं शेत आहे आणि इथे पीक वगैरे किंवा झाड वगैरे वगैरे हा पूर्ण नॅचरल आहे आणि नेचरची चांगली फील येत आहे आणि वातावरण ही खूप छान झालेलं आहे. वारं सुटलेलं आहे, हवामान हा ढगाळ आहे आणि वातावरण चांगलं असल्यामुळे एक मनाला वेगळंच असा दृढ निश्चय होतो. आणि इथे बसून आपण कोणत्याही गोष्टीचा जर विचार खूप आपल्याला सतवत असेल आणि खूप आपल्याला तो त्रास देत असेल तर माझं एकच वाक्य आहे का शेतात जावा, निसर्गामध्ये बसा आणि एक चांगली फील घ्या. त्यामुळे तुम्ही नक्कीच फ्रेश व्हाल असे मला वाटते. तर आजचा हवामान हा ढगाळ वातावरण तसेच मंद हवा सुटलेली आहे आणि आपण इकडे सुद्धा बघू शकता हा वातावरणामध्ये आपल्याला एक वेगळीच एक